नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. पुन्हा तुमच्यासाठी आज छान आगळा वेगळा व्हिडिओ घेऊन आलेले आहे. तोही अगदी तुमचा उरलेल्या भातापासून ना मुलांच्या आवडीचा असा पदार्थ करणार आहोत. चला मग ही नेमकी रेसिपी काय असेल पाहण्यासाठी व्हिडिओ मात्र कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. सुरुवातीला इथं बघा माझ्याकडे ना थोडाफार भात उरलेला आहे. अगदी तो शिळा नाही बरं का. म्हणजे आपण दुपारच्या जेवणासाठी करतो ना 12-1 वाजता, त्या टायमाला हा भात केलेला आहे. आणि संध्याकाळी मुलं शाळेतनं 5:30 वाजता येतात. आता मुलांना काहीतरी आल्यानंतर खायला हवं असतं बरं का. एक तर शाळेतून कंटाळून येतात, मग आल्यानंतर त्यांच्या आवडीचा जर पदार्थ असेल तर मात्र खूप खुश होतात बरं का. तर म्हटलं आता नेमकं काय करावं सुचत नव्हतं. रोज तर नाश्ता आपण वेगवेगळ्या प्रकारचा बनवतोच, तर आज म्हटलं जरा वेगळं बनवूयात. तर इथं थोडा भात होता तो घेतला, त्याच्यावरती थोडंसं तेलाची धार सोडून घेतली बघा 1 चमचभर. आणि साधं आपलं थंड पाणी असतं ना ते शिंतोडून घेतलं. कारण अगोदर बघितला का भात असा जरा चिवट चिकटसारखा तुम्हाला दिसत होता. तर आपल्याला जरा मोकळा भात हवा का नाही, म्हणून का नाही पाणी आणि थोडंसं तेल घालून ना असा चांगला हलका कुस्करून घ्यायचा. म्हणजे काय होतो, हा भात आपला मोकळा सळसळीत होतो. आता कुठल्याही तुम्ही नेहमी घरामध्ये तांदूळ खाता त्याचा भात घेऊ शकता, राईस बरं का. जसं की राशनचा तांदूळ असो किंवा बासमती तांदूळ असो, कुठलाही तांदूळ घेऊ शकता. आता तेल आणि पाणी लावून झालं की ह्याच्यावरती झाकण ठेवून बाजूला ठेवूयात. तोपर्यंत दुसरी एक इथं तयारी करायची. ते म्हणजे बघा 1 कप इतकं बेसनचं पीठ घेतलं आहे ह्या भांड्यामध्ये. चवीसाठी मीठ घालूयात. मीठ जरा जपून वापरायचं, कारण आपलं भातामध्ये सुद्धा मीठ असतं म्हणून. आणि नंतर थोडीशी पाव चमच इतकी हळद घातले. मीठ हळद ह्या बेसनमध्ये मिसळून घ्यायची. नंतर ह्याच्यामध्ये पाणी घालून एक हलकंसं पातळ असं बॅटर आपण करून घेणार आहोत. 1 कप इतकं पाणी घेतलं, पण तितकं लागत नाही बरे का. अर्धा कपच इतकं आपल्याला पाणी लागतं. अर्धा कप पाणी आपलं उरणार आहे. मिक्सरच्या मदतीने चांगलं फेटून घ्यायचं. म्हणजे कसं ह्याच्यामध्ये ना गुठळ्या जरासुद्धा राहत नाहीत. आणि तुम्हाला बघा आपण नेमकी कुठली रेसिपी करत आहोत हे नव्हतं सांगितलं. तर आज आपण आगळ्या वेगळ्या पद्धतीत ना पिझ्झा करणार आहोत बरे का. ह्याच्या अगोदर तसे तर मी वेगवेगळ्या पिझ्झाचे व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेलेच आहेत. पण आज जरा हटके एकदम नवीन पद्धतीत हा पिझ्झा करणार आहोत बरं का. म्हणजे ह्याच्या अगोदर तुम्ही केला नसेल, कधी खाल्लासुद्धा नसेल. बघा बेसन हे चांगल्या प्रकारे फेटून झालं आहे. आता जरा हे बाजूला ठेवूयात. आणि बघा अगोदर आपण ह्या भाताला तेल पाणी लावून ठेवल्यामुळे ना हा चांगला मोकळा सडसडीत झालेला आहे असा बघा. थोडा उरलेला भात शिळा असा जरा एका ठिकाणी होतो का नाही, त्याच्यामुळे ह्याला तेल आणि पाणी लावून घ्यायचं म्हणजे असं मोकळा होतो. आणि आपण तयार केलेलं आता हे बेसनचं मिश्रण सर्व ह्याच्यामध्ये घालून घेणार आहोत. आता तुम्ही म्हणाल जर राईस जास्त असेल तर, आता हा राईस ना मोजून 1 कप इतका असेल, त्याच्यामुळे 1 कप इतकं बेसन घ्यायचं. अगदी परफेक्ट प्रमाण आहे बघा. आता ही स्लरी घालून ना चांगल्या प्रकारे असं मिसळून घ्यायचं आहे आपल्याला मस्त ह्या भातामध्ये. म्हणजे गुठळ्या राहणार नाहीत ना, ह्याची काळजी घ्यायची आहे. आता ह्याच्यामध्ये काही साधे बेसिक मसाले घालते. ते म्हणजे बघा बारीक चिरलेली हिरवी मिरची घातली, त्याचबरोबर बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात. आणि थोडंसं तिखट लागावं ह्याच्यासाठी लाल तिखट घातलेलं आहे 1 पाव चमच इतकं. जास्त घालायचं नाही बरं का, कारण मुलांसाठी करत असल्यामुळे थोडंच घातलेलं आहे. आता अगदी तुम्ही ह्याच्यामध्ये गाजर किसून घालू शकता, बारीक चिरलेला कांदा घालू शकता, आमचूर पावडर घालू शकता, आणखीन कुठला मसाला वापरायचा असेल तर वापरू शकता. मी तर एकदम साध्या सिंपल पद्धतीत करत असल्यामुळे अगदी जास्तीचे कुठलेच मसाले घातलेले नाहीत. आता हे तयार झालं. आता जरा बाजूला ठेवूयात, कारण ह्याच्यामध्ये बेसन असल्यामुळे जरा बेसन हे भिजत ठेवायचं, जेणेकरून ना आपला पदार्थ चांगल्या प्रकारे होतो त्यामुळे. आता इथं बघा कॉर्न म्हणजेच हे मका घेतला आहे. पण मका हा कोवळा घ्यायचा. आता बघा भरपूर जिकडं तिकडं मकाच तुम्हाला बघायला दिसत असेल, त्याच्यामुळे इथं कोवळाच मका घेतला आणि त्याचे दाणे काढून घेतलेत. आता आपण पिझ्झा करत असल्यामुळे इथं थोड्या भाज्या घेतल्यात. भाज्यामध्ये काय 1 टॅमॅटो, 1 सिमला मिरची आणि 1 कांदा घेतला आहे. ह्याच्याऐवजी तुम्ही पनीरसुद्धा घेऊ शकता. खिसून किंवा बारीक बारीक चिरून पनीर घेऊ शकता. आता भाज्या इथं उभ्याच आकारामध्ये अशा पातळ पातळ चिरून घेत आहे बघा. किंवा आपण नेहमी बघा भाज्या कशा चिरतो, जशा भाजी करण्यासाठी चौकोचौकोनीमध्ये, तशा चिरून घेतला तरी चालेल. पण जर अशी तर मी वेगळा करण्याचा प्रयत्न आता इथे एक कांदा घेतला आहे ना, त्याच्यावरचे साल काढून घेतले. आणि कांदा ना असा आडवा पातळ चिरून घ्यायचा आहे बघा. अशा स्लाईस झाल्या पाहिजेत कांद्याच्या म्हणून. म्हणजे कसं अगदी जरा वेगळ्या पद्धतीत होईल का नाही म्हणून, बाकी काही नाही. आता भाज्या हलक्या तुम्ही परतून घेऊ शकता किंवा अगदी नाही घेतल्या तरी चालेल. भाज्या काय आपल्या कच्च्या राहत नाहीत, ह्याला चांगली आपण वाफ देणारच आहोत. तर चला गॅसकडे वळूयात. तर गॅसवरती पॅन ठेवला आहे आणि थोडंसं 2 चमच इतकं तेल घालून पसरून घेतलं आहे. अगदी कमीत कमी तेलामध्ये होतं बरं का. आता आपलं हे तेल गरम झालं की बघा या भातामध्ये आपण मिश्रण घातलं होतं का नाही बेसनचं, तर ते मिश्रण इथं घालून घ्यायचं आहे. वरून घट्ट वाटते म्हणून पाणी वगैरे बिलकुल घालायचं नाही, असं घट्टच ठेवायचं आहे बरं का. आता तुम्ही म्हणाल एका वेळेस संपूर्णच घातलं, तर हो इथं मी संपूर्ण वापरलं आहे. तर इथं ना चांगल्या प्रकारे असं पसरून घेत आहे. अगदी तुम्ही 2 वेळा केलात तरी चालेल.
पण आता मी चांगल्या प्रकारे भाजून घेतल्यामुळे हे कच्चं वगैरे राहण्याची बिलकुल शक्यता नाही. तुम्हाला मी पुढे दाखवते. हे बघा, एक पातळ थर आला पाहिजे. आपला पिझ्झाचा बेस आहे ना, तो आपण हा करत आहोत ह्या भातापासून आणि ह्या बेसनपासून. त्याच्यामुळे असा पातळ थर करून घ्यायचा. कडेने थोडंसं तेल सोडायचं आणि झाकण ठेवायचं, म्हणजे खाल्ल्या बाजूने चांगल्या प्रकारे भाजलं जाईल. आणि गॅस मात्र बारीक ठेवायचा, बिलकुल तुम्हाला वाढवायचं नाही. आता जवळजवळ नाही, हे 5व्या ते 6व्या मिनिटाला पाहत आहे बघा, अशा कडा ह्याच्या मोकळ्या झाल्यात. आणि कडेने थोडंसं मी पाहिलं तर तांबूस रंग आला आहे, म्हणजे खाल्ली बाजू चांगले भाजले समजायचं आणि पलटी करून घ्यायचं. वा, बघा अगदी छान दिसतंय ना. पुन्हा खालची बाजू चांगली भाजावी म्हणून थोडंसंच तेल सोडून घेऊयात आपण. तेलाच्या ऐवजी तुम्ही तूप किंवा बटरचा वापर करू शकता. आता वरून इथं ना मी टॅमॅटो केचप आणि मेयोनीज वापरत आहे. अगदी तुमच्याकडे पिझ्झा सॉस असेल तो वापरला तर चालेल, किंवा घरी पिझ्झा सॉस कसा करायचा ह्याचा देखील व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेलाच आहे. ह्याच्या अगोदर बघा, आपण अप्पेपात्रामध्ये छोट्या पुऱ्या करून ठेवून पिझ्झा केला, चपातीचा पिझ्झा केला, शिवाय बटाट्याचा पिझ्झा केला, शिवाय वेगवेगळ्या डाळींचा सुद्धा पिझ्झा केला. ह्या सर्वांचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहेतच बरं का. त्यांना तुम्ही खूप छान असा प्रतिसाद दिला. अगदी पौष्टिक मैदा न वापरता आपण घरच्या घरी पिझ्झा केलेले आहेत. शिवाय आजसुद्धा तुम्हाला अगदी आगळा-वेगळा नवीनच पदार्थ दाखवत आहे, म्हणजे नवीन पद्धतीतच दाखवत आहे. आता बघा, टॅमॅटो केचप आणि मेयोनीज चांगलं आपलं लावून झालं का नाही बेसवरती, मग आपण कांद्याच्या चकत्या केलेल्या त्या ठेवल्या. त्याचबरोबर टॅमॅटो, सिमला मिरची अशी ठेवून घेतली. त्याचबरोबर आपण जे कॉर्न होते का नाही, जी मका होती ना, ती कोवळी असल्यामुळे उकडून घेण्याची गरज नाही. जर थोडेसे तुम्हाला दाणे हे निबार वाटत असेल, मग उकडून कॉर्न तुम्ही घेऊ शकता. आता इथं हे असे पसरून घेतले. जेवढी जागा मावते ना तेवढ्या भाज्या तुम्ही ठेवून घ्यायच्यात. पनीर असेल तर खिसून घालू शकता, किंवा छोटे छोटे तुकडे करून घातलात तरी चालेल. आणि हलकं थोडंसं असं दाबून घ्यायचं. आता थोडंसं ना वरून मी मीठ भुरभुरून घेत आहे, कारण ह्या भाज्यांना ना चव चांगल्या प्रकारे यावी, शिवाय ह्या नरम व्हाव्या म्हणून इथं मी मीठ थोडंसं भुरभुरून घेतलं आहे. आणि नंतर मुलांच्या आवडीचा विषय तो म्हणजे चीज. तर इथं मी भरभरून चीज इथं किसून घेत आहे पिझ्झावरती, कारण मुलांना चीज म्हटलं की फार आवडतं बघा. भरपूर असं चीज किसून घ्यायचं. अगदी चीजच्या क्यूब मिळतात बघा, ते वापरू शकता, किंवा मॉझरेला चीज वापरू शकता, जे कुठलं मिळेल, किंवा चीजच्या स्लाईस मिळतात, जे छोटे छोटे तुकडे करून ठेवलात ह्याच्यावरती तरीसुद्धा चालेल. आता वरून थोडंसं चिली फ्लेक्स घालत आहे. पिझ्झा दिसायला देखील छान दिसतो, चवीला देखील छान लागतो. शिवाय वरून ऑर्गेनो घालूयात आपण. अगदी थोडंसं घालायचं बरं का, असं भुरभुरून घ्यायचं आणि ह्याच्यावरती झाकण ठेवूयात, म्हणजे ह्या भाज्या नरम होतील, शिवाय आपलं चीज मेल्ट होईल आणि खालनं बेस जो आहे तो चांगल्या प्रकारे भाजला जाईल. आता वरल्या बाजूने सुद्धा 5 ते 6 मिनटं मी ठेवलं होतं मंद आचेवरती बरं का. वरून बघा छान प्रकारे चीज मेल्ट झालं आहे आणि खाली बाजूसुद्धा बघितली, मस्त तांबूस रंग आला आहे. मग गॅस बंद करून खाली काढून घ्यायचा. अगदी सहजपणे हा आपला पिझ्झा निघला जातो. आणि वाव, बघू शकता, तुम्हाला बघूनच समजत असेल तो किती टेस्टी दिसायला दिसतो. आता तुम्ही म्हणाल, खाली आपण तांदळामध्ये बेसन घालून बेस केला आहे, तो चवीला लागेल का? तुम्ही कधी बेसनची पोळी खाल्ली का हो? बेसनची पोळी आपण अशा प्रकारेच भाजून करतो का नाही? त्याच्यामध्ये लाल तिखट, मीठ, हळद, कोथिंबीर घालून चवीला लागते का नाही? मग तसंच आपण हा बेस केलेला आहे, बेसनची पोळी आहे. शिवाय त्याच्यात काही शिजवलेला तांदूळ आहे. जास्त वेळ भाजायला सुद्धा लागत नाही, पण चवीला एक नंबर लागतो. म्हणजे तुम्हाला विश्वासच बसणार नाही की, आणि ह्याच्यामध्ये भाताची सुद्धा टेस्ट येणार नाही तुम्हाला. इतका छान चवीला लागतो बरं का. आता इथं मी कापून घेत आहे. आता इथं मी बेस हा मोठा केल्यामुळे एका ह्या पिझ्झामध्ये ना 2 जण आरामात खाऊ शकतील आणि अगदी पोटभरीचा असा हा मुलांचा नाश्ता होतो. याच्यामध्ये इनो, सोडा, बेकिंग पावडर नाही, अगदी झटकीपट तुम्ही हा पिझ्झा करू शकता. अगदी मी इथं टेस्ट करून पाहिला, एक नंबर खरंच लागतो. तुम्ही करून बघा आणि मग मला कमेंटमध्ये सांगा. तुम्ही म्हणाल, अरे वा, खरंच ताई छान लागतो पिझ्झा म्हणून. मुलांना असे वेगवेगळे पदार्थ दिले ना अगदी आवडीने खातात. बाहेरचे पदार्थ खाऊन मुलं आजारी पडण्याचे चान्सेस वाढलेत. मग तुम्ही घरच्या घरी मुलांना अशा घरच्या पद्धतीत पिझ्झा बनवून देऊ शकता. अगदी हटके, जरासा वेगळा. आणि बघा, पाठीमागची सुद्धा बाजू भाजलेली आहे. दिसण्यावरच तुम्हाला अंदाज येत असेल तो किती टेस्टी झाला आहे. अगदी लहानापासून मोठ्यांपर्यंत पिझ्झा म्हणलं की सगळ्यांना आवडतो बघा. नक्की एकदा घरच्या साहित्यात पटकन करून बघा. चला मग, व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. व्हिडिओ जरा सुद्धा आवडल्यास पटकन एक लाईक ठोका. व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्र, मैत्रिणी, परिवारामध्ये, म्हणजे ते सुद्धा नक्की करून पाहतील. आणि हो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला मग, पुन्हा भेटू अशा नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.